हरे कृष्णा. एकदा इस्कॉन संस्थेचे संस्थापक आचार्य अमेरिकेमध्ये असताना एका युनिव्हर्सिटीमध्ये गेले, MIT म्हणून. MIT म्हणजे मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. आणि तिथे गेल्यानंतर तिथले जे प्रोफेसर आहेत ते त्यांना वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये घेऊन जात होते आणि माहिती करून देत होते की हे आमचं बायोलॉजीचं डिपार्टमेंट आहे, हे आमचं केमिस्ट्रीचं डिपार्टमेंट आहे, हे आमचं झूलॉजीचं डिपार्टमेंट आहे. आणि अशा प्रकारे सगळं डिपार्टमेंट बघितल्यानंतर ते शेवटी प्रभुपादांनी त्यांना विचारलं की तुमचं असं डिपार्टमेंट कुठं आहे की ज्या ठिकाणी मृत शरीर आणि जिवंत शरीर याच्यातला फरक पाहिला जातो. तर त्यावेळेस त्या प्रोफेसरांनी सांगितलं की असं कुठलंही डिपार्टमेंट आमच्याकडे नाही आहे. तर प्रभुपाद म्हणले तुमच्या या शिक्षणाचा काय फायदा आहे. तर याच्यातून असं आपल्याला समजतं की आपल्याला माहिती पाहिजे की मृत शरीर आणि जिवंत शरीर याच्यामध्ये फरक काय आहे. कारण आपण पाहतो की मनुष्य एखाद्या वेळेस एखादा मनुष्याचा मृत्यू झाला तर त्याचा हात असतात पण काम करत नाही, डोळे असतात पण तो पाहू शकत नाही, पाय असतात पण तो चालू शकत नाही. तर असं का? अशी त्याच्यातली कुठली गोष्ट अशी निघून गेलेली आहे की जेणेकरून हे सर्व अवयव काम करत नाही. तर याचं उत्तर आपल्याला भगवद्गीतेमध्ये सापडतं. तर भगवद्गीतेमध्ये भगवान सांगतात की आपण हे शरीर नाही, आपण आत्मा आहोत. परंतु हे समजणार कसं? तर प्रभुपाद त्यासाठी एक छोटंसं उदाहरण देतात. ते म्हणतात की ज्या प्रकारे कारमध्ये जोपर्यंत ड्रायव्हर आहे तोपर्यंत ती कार उजवीकडे जाईल, डावीकडे जाईल, सरळ जाईल. पण ज्या क्षणी ड्रायव्हर कारमधून उतरला तर ती कार एका जागेवर थांबते. त्याचप्रमाणे ज्यावेळी हे शरीर आपलं या कारप्रमाणे आहे आणि आत्मा हा ड्रायव्हरप्रमाणे आहे. जोपर्यंत या शरीरामध्ये आत्मा आहे तोपर्यंत हे शरीर चालत राहतं. आणि ज्या क्षणी या शरीरातून आत्मा बाहेर निघून जातो तर हे शरीर एका ठिकाणी पडून राहतं. तर पण काही वेळा ज्यावेळेस आम्ही हे आत्म्याचं ज्ञान लोकांना सांगतो तर लोक प्रश्न विचारतात की आत्मा आहे तर मला दाखवा, हा दिसत का नाही? जर दिसला तरच आम्ही विश्वास ठेवू. परंतु जर कुठली एखादी गोष्ट दिसत नाही याचा अर्थ असा नाही की ती गोष्ट अस्तित्वात नाही. या जगामध्ये बऱ्याच गोष्टी अशा आहेत की ज्या आपल्याला दिसत नाही तरी पण आपण विश्वास ठेवतो. कारण त्यांची काही लक्षणावरून आपण ते समजू शकतो की ते अस्तित्वात आहे. आणि कुठलीही गोष्टीचे ज्ञान आपल्याला जर पाहिजे असेल तर विशिष्ट उपकरणाची आवश्यकता असते. आणि ते उपकरण नसेल तर आपण ती गोष्ट करू शकत नाही, पाहू शकत नाही. जसं आपण डोळ्यांनी बघू शकत नाही, डोळ्यांनी ऐकू शकत नाही, कानाने बघू शकत नाही. तर असं नाही की आपल्याला गोष्ट दिसत नाही म्हणून ती अस्तित्वात नाही. जसं आपण पाहतो की एक्सरे आपल्याला दिसत नाही, पण याचा अर्थ असं नाही की एक्सरे नाही. पण आपण कसं जाणू शकतो? ज्यावेळेस ते एक्सरेद्वारे आपला फोटो काढला जातो तर त्याचा जो परिणाम आहे तो आपल्याला फोटोमध्ये दिसतो. त्यावरून आपण जाणू शकतो एक्सरे अस्तित्वात आहे. त्याचप्रकारे जर आपल्याला आत्मा माहिती करून घ्यायचा असेल, आत्म्याविषयीचं ज्ञान आपल्याला पाहिजे असेल किंवा आत्मा आहे याचं अस्तित्व आपल्याला जाणायचं असेल तर त्याचे काही पुरावे, त्याची काही लक्षणं आपण जाणून घेऊ शकतो. जसं एक पहिली गोष्ट म्हणजे एक कॉमन सेन्सद्वारे आपण जाणू शकतो की आत्मा आहे. कशा प्रकारे? ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो तर बरेच लोक त्याला नातेवाईक येतात जवळ बघण्यासाठी, काही शेजारी पाजारचे लोक येतात. तर त्यावेळेस काय म्हणतो आपण की हा बिचारा गेला. आता ज्यावेळेस आपण म्हणतो बिचारा गेला, त्याचं शरीर तर तिथंच पडलेलं आहे, मग कोण गेला? कोण गेला म्हणजे त्याच्या
पेक्षा वेगळा कोणीतरी व्यक्ती आहे की तो त्या शरीरातून निघून गेला. किंवा दुसरं उदाहरण आपण पाहू शकतो की आपण ज्यावेळेस एखाद्याला विचारतो की एखाद्या अवयवाबद्दल, तर तो काय म्हणतो की हा माझा डोळा आहे, हा माझा पाय आहे, हे माझे नाक आहे, हा हे माझे तोंड आहे. तर ज्यावेळेस आपण म्हणतो की माझा, त्यावेळेस मी आणि माझा ह्याच्यामध्ये फरक असतो. जसं आपण म्हणतो की हा माझा पेन आहे, पेन आणि तुम्ही वेगळे. त्याच प्रकारे ज्यावेळेस आपण म्हणतो की हा माझा कान आहे, त्यावेळेस कान आणि तुम्ही वेगळे. अशा शरीराचं प्रत्येक अवयव आपण बोलत गेलो की हा माझा माझा माझा, तर मी आणि माझा म्हणजे हे पूर्ण शरीर आणि मी वेगळा आहे. तर ह्याच्यावरून पण जाणू शकतो की आपण जे आहोत, आपण आत्मा आहे. तर शरीर आणि आत्मा याच्यामध्ये फरक आहे. तिसरी गोष्ट, जसं आपण एखाद्या खोलीमध्ये बसलेलो असतो दुपारच्या वेळी, आणि मी जर तुम्हाला प्रश्न विचारला की आकाशामध्ये सूर्य आता आहे का नाही, तर तुम्ही त्याचं सरळ सरळ उत्तर द्याल की आहे. जर मी तुम्हाला विचारलं की कशावरून सूर्य आहे, तर साधं आहे की ज्या अर्थी आपल्या खोलीमध्ये प्रकाश येत आहे, त्या अर्थी आकाशामध्ये सूर्य असलाच पाहिजे. कारण प्रकाश हे सूर्याचे लक्षण आहे. तर त्याच्या लक्षणावरून आपण जाणू शकतो की आकाशामध्ये सूर्य आहे. त्याच प्रकारे आपल्या शरीरामध्ये जो आत्मा आहे त्याचं पण लक्षण आहे. जसं सूर्याचं लक्षण सूर्यप्रकाश आहे, तसं शास्त्र सांगतं की आपल्या आत्म्याचं लक्षण आहे चेतना, की जी सर्व शरीरभर पसरलेली असते. तुमच्या पायामध्ये काटा टोचला तर तुम्हाला लगेच जाणवतं. तर ती जी चेतना आहे ते कुठून येते, तर तिचा जे उगमस्थान आहे तो म्हणजे आत्मा आहे. आणि तर हे तिसरं लक्षण आपण बघितलं. तर चौथा अजून पुरावा काय आहे आत्म्याच्या अस्तित्वासाठी, की शरीरबाह्य अनुभव. आपण पाहतो की काही व्यक्ती एकदम मृत्यूच्या जवळ जातात आणि त्यावेळी त्यांना काही शरीरबाह्य अनुभव आलेले आहेत. आता हे काही शास्त्रातल्या गोष्टी नाही, पण आजकालच्या विज्ञानाने सांगितलेल्या गोष्टी आहेत की बऱ्याच लोकांना असा शरीरबाह्य अनुभव आलेला आहे. एकदा एक मुलगा होता, शाळेमधून तो घरी परत येत होता त्याच्या रिक्षामध्ये, आणि संध्याकाळची वेळ झाली होती, अंधार थोडासा पडायला लागला होता, आणि त्यावेळी त्या रिक्षाच्या समोर एक ट्रक चालली होती, आणि त्या ट्रकमध्ये असे लोखंडी जे बांधकामासाठी बार वापरतात ते बार होते, आणि ते बरेच बार असे बाहेर आले होते ट्रकमधून. पण त्या रिक्षावाल्याला अंधारामध्ये थोडंसं दिसलं नाही आणि त्याने जोरात रिक्षा घेऊन गेला. पण झालं काय की तो जो बार होता तो डायरेक्ट एक रिक्षामध्ये घुसला. तर ड्रायव्हरला काही लागलं नाही, पण मागं जो बसलेला मुलगा होता त्याच्या एकदम पोटामध्ये घुसला. अचानक रक्त यायला लागलं, मोठा ॲक्सिडेंट झाला, आणि लगेच त्या मुलाला ते हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. तर हॉस्पिटलमध्ये घेऊन गेल्यानंतर मुलगा एकदम बेशुद्ध पडला होता. डॉक्टरांनी लगेच त्याला इमर्जन्सी वॉर्डमध्ये घेऊन त्याचं ऑपरेशन केलं, आणि सुदैवाने त्या मुलाचं ऑपरेशन सक्सेसफुल झाल्याने तो मुलगा वाचला. आणि ज्यावेळी तो मुलगा शुद्धीवरती आला ऑपरेशन नंतर, त्यानंतर तो सांगायला लागला त्याच्या आईवडिलांना की मी माझ्यावरती ज्यावेळेस ऑपरेशन होत होतं तर डॉक्टरांनी कुठले साहित्य वापरले, नर्स आणि डॉक्टर यांच्यामध्ये काय संवाद चालला होता, आणि ते जे काय पूर्ण ऑपरेशनच्या वेळी जी प्रक्रिया झाली ती सर्व त्यांनी त्याच्या वडिलांना आणि डॉक्टरांना सांगितली.
तर डॉक्टर पण आश्चर्यचकित झाले की हा मुलगा आता ऑपरेशन करताना बेशुद्ध होता, पण याला सर्व प्रक्रिया कसं काय माहिती झाली. तर त्यावेळी त्या मुलाने सांगितलं की ज्यावेळेस ऑपरेशन होत होतं त्यावेळेस मी माझ्या शरीराच्या बाहेर गेलो होतो आणि तिथून वरून मी पाहत होतो. तर याला म्हणतात की शरीरबाह्य अनुभव. शास्त्रानुसार शरीराबाहेर कोण गेला होता? आत्मा. परंतु आजकालचे वैज्ञानिक काय म्हणतात की ते त्याचं मन होतं. पण त्यांना माहिती नाही की मनामध्ये आणि आत्म्यामध्ये पण फरक आहे. शास्त्रानुसार तो आत्मा होता. आणि असे एक नाही, अशा हजारो असे लोक आहेत की जे एकदम मृत्यूच्या जवळ जाऊन आलेले आहेत आणि त्यांना हा शरीरबाह्य अनुभव आलेला आहे. आणि हे एक याच्यावरून पण आपण जाणू शकतो की आत्मा कसा अस्तित्वात असतो. आणि आणखीन एक उदाहरण आहे की ज्यावरून आपण समजू शकतो की आत्मा अस्तित्वात आहे. जसे एक प्रोफेसर आहेत आईन स्टीव्हन्सन नावाचे, की त्यांनी पुनर्जन्मावरती खूप स्टडी केलेला, अभ्यास केलेला आहे. त्यांनी अशा काही मुलांचा इंटरव्ह्यू घेतलेला आहे, अशा काही व्यक्तींचा इंटरव्ह्यू घेतलेला आहे की ज्यांना त्यांचा पूर्वजन्म आठवतो. की अशी बरीच लहान मुलं आहे की त्यांना त्यांचा पूर्वजन्म आठवतो. तर अशा 3000 पेक्षा जास्त केसेसवरती त्यांनी अभ्यास केलेला आहे आणि त्यांनी सिद्ध केलेलं आहे की जो पुनर्जन्म झालेला आहे तो सत्य आहे. तर असे त्यांनी, आपण आज पण इंटरनेटवर जर गेले, आईन स्टीव्हन्सन नाव जर टाईप केलं तर त्यांची बरीच पुस्तकं आपल्याला पाहायला भेटतात की ज्याच्यामध्ये त्यांनी ह्या सगळ्या ज्या 3000 ज्या केसेस आहेत ते त्यांनी लिखित लिहिलेले आहेत. आणि असं नाही की त्यांनी लगेच कुणी म्हटलं तर लगेच त्याच्यावर विश्वास ठेवला नाही. त्यांनी जवळजवळ 50 स्वतः जाऊन 50 ते 60 प्रकारच्या क्रायटेरिया त्यांनी लावलेल्या आहेत की खरंच हा व्यक्ती काय पैसे मागण्यासाठी खोटं बोलतोय का, त्याला प्रसिद्धी पाहिजे याच्यामुळं बोलतोय, तर नाही. तर त्यांनी स्वतः जाऊन चेक केलेलं आहे की कशा प्रकारे त्यांचा पुनर्जन्म झालेला आहे. तर पुनर्जन्म होतो हे जर सिद्ध असेल, खरं असेल, तर मग प्रश्न असा आहे की मागच्या जन्मामध्ये त्याचे शरीर वेगळं होतं, या जन्मामध्ये त्याचे शरीर वेगळं आहे. मग हे दोन्हीमध्ये सांधणारा मुद्दा कुठला आहे, पॉईंट कुठला आहे? तर तो पॉईंट म्हणजे आत्मा आहे. कारण भगवद्गीता सांगते की आत्मा अमर आहे. नैनम छिंदन्ति शस्त्राणि नैनम दहती पावका न चैनम क्लेदयन्ति आपो न शोषयति मारुता. याचा अर्थ असा होतो की आत्म्याला शस्त्राने कापता येत नाही, अग्नीने जाळता येत नाही, पाण्याने भिजवता येत नाही आणि वाऱ्याने वाळवता येत नाही. तर असा हा अमर आत्मा आहे. तर हा आत्मा अमर असल्यामुळं ज्यावेळेस पुनर्जन्म होतो तर हा आत्मा दुसऱ्या शरीरामध्ये जातो. तर शास्त्र सांगतं की असे वेगवेगळ्या शरीरामध्ये हा आत्मा जात असतो त्याच्या कर्मानुसार, त्याच्या इच्छेनुसार. तर या पुनर्जन्माच्या उदाहरणावरून पण आपण समजू शकतो की आत्म्याचं हे अस्तित्व असलंच पाहिजे. आणि आपण बघतो की आत्मा अग्नीने जाळता येत नाही. आज वैज्ञानिक लोक पूर्वी म्हणायचे की अग्नीमध्ये कुठलाही जीव जगू शकत नाही, परंतु काही वर्षापूर्वी त्यांनी संशोधन काढलं आहे की तिथं फायर बॅक्टेरिया आहेत. फायर बॅक्टेरिया म्हणजे ज्या अग्नीमध्ये राहणारे बॅक्टेरिया. तर अग्नीमध्ये सुद्धा बॅक्टेरिया राहू शकतात. त्याचा अर्थ काय होतो की त्यांना तिथं पण ते आत्मा आहेत. तर आत्मा अग्नीने पण जाळता येत नाही. तर असं हे आत्म्याचं स्वरूप आहे. पण कोणी मग प्रश्न विचारेल की जर हे आत्म्याविषयीचं ज्ञान घेऊन मला काय फायदा होणार आहे जीवनामध्ये? तर भरपूर फायदे आहेत. की जसा पहिला फायदा आपल्याला होईल की आपल्यामध्ये जे असणारे जे राक्षसी गुण आहेत
जे वाईट गुण आहेत ते दूर जातील आणि जे चांगले गुण आपल्यामध्ये यायला लागतील. कुठले चांगले गुण? जसं प्रामाणिकता आहे, सहनशीलता आहे, नम्रता आहे, सहकाराची भावना आहे. हे सगळे जे चांगले गुण आहेत ते आपल्यामध्ये यायला सुरुवात होतील. आणि जे राक्षसी वाईट गुण आहेत ते जसं क्रोध करणे, दुसऱ्यावरती रागावणे, चिडचिडेपणा येणे, ह्या सगळ्या गोष्टी दूर निघून जातात. आणि सरते शेवटी एक जीवनामध्ये त्या व्यक्तीला मनःशांती प्राप्त होते. आणि जर आत्म्याचं जर ज्ञान असेल आणि तो शास्त्रामध्ये दिलेल्या गोष्टींचं आचरण करून जर भक्तीचं पालन करत गेला तर सरते शेवटी त्याला जो शाश्वत आनंद त्याची प्राप्त होईल. तर हा पहिला फायदा आपल्याला होईल. दुसरा फायदा की आज बघतो आपण लोक बरंच एखाद्याचा मृत्यू झाल्यानंतर दुःखी होतात, ते त्यांना भीती वाटते. तर ह्या सगळ्या गोष्टींपासून चिंता, भय, दुःख ह्या गोष्टीतून त्यांची मुक्तता होते. एकदा एक मोठा ऑफिसर होता, तर त्याची पत्नीचा मृत्यू झाला. आणि मृत्यू झाल्यानंतर ज्यावेळेस त्याला समजलं, तो एखादा लहान मुलगा असतो त्याप्रमाणे तो मोठमोठ्यानं रडायला लागला. एकदम लहान मुलासारखा रडत होता तो. तर काही वेळेस लोक इतके दुःखामध्ये जातात की त्यांना समजत नाही की मी काय करतोय. आणि कधी लोक हार्ट अटॅक पण येतो आणि स्वतःचा पण जीव गमावून बसता. पण एखाद्याला जर आत्मविश्वासाचे ज्ञान असेल तर अशा चिंतापासून, दुःखापासून तो स्वतःला वाचू शकतो. आणि भीतीपासून पण तो वाचला जातो. जसं कारण त्याला माहिती आहे ॲक्च्युली या जगामध्ये लोकांना जर सगळ्यात जास्त कशाची भीती वाटत असेल तर ती म्हणजे मृत्यूची, की माझा मृत्यू होऊ शकतो याची. पण जर आपल्याला आत्मविश्वास ज्ञान असेल तर तो व्यक्ती एकदम शांत चित्ताने आपलं जीवन जगत राहतो. त्यामुळंच काही जसे प्रभुपाद जे संस्थेचे संस्थापक आचार्य इस्कॉनचे, ज्यावेळेस दुसरं महायुद्ध चालू होतं त्यावेळेस कलकत्त्यामध्ये होते. आणि ते कलकत्त्यामध्ये युद्धाच्या वेळी अनेक बॉम्ब तिथं पडत होते. तर प्रभुपाद मात्र किचनमध्ये जाऊन कचोरी बनवत होते भगवंतांसाठी. तर ते कचोरी बनवताना त्यांना त्या बॉम्बची भीती वाटली नाही. कारण का? ते म्हणायचे की मी भगवंतांसाठी कचोरी बनवत आहे, इव्हन जरी माझा मृत्यू झाला तर याच्यात भिण्याचं काय कारण आहे. आणि कारण मी मृत्यूनंतर भगवंतांच्या धामाला जाणार आहे, तर त्यामुळे याच्यामध्ये भिण्याचं काही कारण नाही. तर अशा प्रकारे आपली भीती पण दूर होऊन जाते. तर चिंता, दुःख, भीती यापासून आपण दूर जातो. तिसरा आपल्याला फायदा असा होऊ शकतो आत्म्याच्या ज्ञानामुळं, की जे आजकाल जे म्हणतात की युनिव्हर्सल ब्रदरहूड, की वैश्विक बंधुता आपल्याला आणायची आहे. पण जोपर्यंत तुम्हाला समजत नाही की आपण आत्मा आहोत आणि आपण एका भगवंतांची लेकरं आहोत. जसं जर पिता एक असेल तर त्यांची मुलं जर सगळी जे आहेत ते काय होतील, एकमेकांचे बंधू होतील. पण लोकांना हे आत्म्याविषयी ज्ञान नसेल, भगवंताचं ज्ञान नसल्यामुळं आपण पाहतो की ह्या जगामध्ये बरेच असा इतिहास आहे की जसं हिटलर, त्याने ज्यू लोकांची किती कत्तल केली. कुठल्या आधारावर? किंवा शारीरिक स्तराच्या आधारावर. पण त्याला जर माहिती असतं की आपण सर्व एका भगवंतांची लेकरं आणि आपण सगळे बंधू आहोत, तर त्यांनी हे कत्तल केली नसते. तर त्यामुळं जर आत्म्याचं ज्ञान नसेल तर लोक अशा हिंसेकडे जातात आणि मग विश्वबंधुता कुठून येणार? वैश्विक बंधुता जर आणायचं असेल तर आत्म्याचं ज्ञान अत्यावश्यक आहे.
आणखी एक फायदा आहे आपल्याला की आपण ज्यावेळेस आत्म्याचं ज्ञान नसेल तर या जगामध्ये एक भ्रमामध्ये आपण जीवन जगत असतो की सगळेजण स्वतःला समजतात की मी शरीर आहे, त्यामुळं ते शरीराची काळजी घेण्यामध्ये मग्न होतात. त्यामुळं आज बघतो की आज वेगवेगळ्या प्रकारचे कपडे आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे डोक्याला लावायचे तेल आहेत, अंगाला लावायचे साबण आहेत, पायामध्ये घालायचे वेगवेगळे शूज आहेत, चप्पल आहेत, याचे मोठे मोठे शोरूम्स आहेत. हा बिझनेस कशामुळे वाढतो आहे? कारण प्रत्येकजण समजतो की मी हे शरीर आहे आणि मला ह्या शरीराची खूप काळजी घेतली पाहिजे. पण हे सर्व करत असताना तो जो मूळ आपला जो आत्मा आहे त्याला विसरून जाता. तर हे आत्म्याविषयीचं ज्ञान जर असेल तर आपण आत्म्याची काळजी घ्यायला शिकू. पण जर आपल्याला आत्म्याचं ज्ञान नसेल, आपण फक्त शरीराची काळजी घेत राहू, तर ते एका स्त्रीसारखं होईल की जी एक पोपट पाळलेला असतो, ज्याच्यामध्ये पिंजऱ्यामध्ये तिने ठेवलेला असतो. तर ते दररोज ते पिंजरा पुसून काढायचे, पण ते पोपटाला काय खायला द्यायचे नाही. तर त्यामुळे झालं काय की काही दिवसांनी पोपट मरून गेला. तर त्याच प्रकारे जर आपण फक्त शरीराची काळजी घेत राहिलो आणि जो मुख्य आपला जो पोपट आहे, जो आत्मा आहे, त्याची जर काळजी नाही घेतली तर त्यामुळं जे खरं सुख, आत्मिक समाधान, शांती ते आपल्याला प्राप्त होऊ शकणार नाही. त्यामुळं हे आत्मविषयक ज्ञान अत्यावश्यक आहे आणि हे ज्ञान आपल्याला भगवद्गीतेमध्ये प्राप्त होतं. तर या आत्म्याविषयी अधिक माहिती आपल्याला जर पाहिजे असेल तर भगवद्गीतेचा 2रा अध्याय आपण वाचू शकता आणि हे ज्ञान मिळवून ते आपण इतरांनाही सांगू शकता. हरे कृष्ण.